नमस्कार, मी सय्यद सर, संचालक ज्ञानदीप क्लासेस, वसतिगृह निलंगा, विषय गणित। आज आपण जवाहर नवोदय सैनिक स्कूल स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या संख्या व संख्यांचे प्रकार या घटकावरती आपल्या विद्यार्थ्यांमार्फत सविस्तर माहिती घेणार आहोत। तर चला, संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये पुढील प्रकार येतात। त्यापैकी पहिला प्रकार आपण जान्हवीला विचारू। जान्हवी, तू नैसर्गिक संख्या याबद्दल सविस्तर माहिती सांग। मूळ संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? असंख्य। नैसर्गिक संख्यांचा संच कोणत्या अक्षराने दर्शवतात? n। व्हेरी गुड। तर पुढचा संख्यांचा प्रकार आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येच्या आधी शून्य घेतल्यास तयार होते पूर्ण संख्या। सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? शून्य। सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? असंख्य संख्या नाही। पूर्ण संख्येचा संच कोणत्या अक्षराने दर्शवतात? w। व्हेरी गुड। पुढे सम संख्येबद्दल माहिती सांग। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला सम संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। पुढे विषम संख्येबद्दल काहीतरी माहिती सांग। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। ईश्वरी, मूळ संख्येबद्दल सविस्तर माहिती सांग। ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्यास मूळ संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 44, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97। व्हेरी गुड। एकूण किती आहेत? मूळ संख्या 25। सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2। 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या? 97। एकमेव सम संख्या जी मूळ संख्या सुद्धा आहे? 2। सर्वात लहान विषम मूळ संख्या? 3। व्हेरी गुड। पुढे मंदाकिनी, तू जोडमूळ संख्येबद्दल सविस्तर माहिती सांग। ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2 चा फरक असतो त्या जोडमूळ संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत? 8। व्हेरी गुड। पुढे संयुक्त संख्येबद्दल माहिती सांग। मूळ संख्या नसणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। किंवा आणखीन एक व्याख्या आहे संयुक्त संख्येची? 2 संख्या गुणाकाराने तयार होणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। पुढे श्रावणी, तू सममूळ संख्येबद्दल माहिती सांग। ज्या दोन संख्येचा सामायिक विभाज्य हा 1 असतो त्या संख्येला सममूळ किंवा सापेक्ष संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। एखादं उदाहरण सांग सममूळ संख्येचं। सांग। 11 उदाहरणार्थ 11, 13। व्हेरी गुड। आर्यन, तू मला त्रिकोणी संख्येबद्दल सविस्तर माहिती सांग। ज्या संख्या ठिपक्यांच्या सहाय्याने त्रिकोणी मांडणी दर्शवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात। व्हेरी गुड। पुढे शिंदे, घन संख्येबद्दल माहिती सांग। एखाद्या संख्येला 3 वेळा गुणणे म्हणजे त्या संख्येचा घन होय। व्हेरी गुड। पुढे नैसर्गिक संख्येबद्दल माहिती सांग। मूळ संख्या नैसर्गिक संख्या असे म्हणतात। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या? असंख्य। नैसर्गिक संख्यांचा संच कोणत्या अक्षराने दर्शवतात? n। व्हेरी गुड। पूर्ण संख्येबद्दल माहिती सांगा। नैसर्गिक संख्येच्या आधी 0 घेतल्यास पूर्ण संख्या तयार होते। व्हेरी गुड। सर्वात लहान पूर्ण संख्या? 0। सर्वात मोठी पूर्ण संख्या? असंख्य। पूर्ण संख्येचा संच कोणत्या अक्षराने दर्शवतात? w। व्हेरी गुड। पुढे सम संख्येबद्दल आदित्य माहिती सांगा। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 यापैकी एखादा अंक असतो त्या सम संख्या असे म्हणतात। 1 ते 100 मध्ये एकूण किती सम संख्या आहेत? 50। व्हेरी गुड। पुढे विषम संख्येबद्दल कृष्णा माहिती सांगा। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो तर विषम संख्या असतात। व्हेरी गुड। वीर, मूळ संख्येची सविस्तर माहिती सांगा। ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने निशेष भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत। सर्वात लहान मूळ संख्या? सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे।
सर्वात मोठी 1 ते 100 मधील मूळ संख्या? 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे. सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. व्हेरी गुड. पुढे कुणाल जोडमूळ संख्येबद्दल सविस्तर माहिती सांगा. दोन मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत? 8. व्हेरी गुड. पुढे संयुक्त संख्येबद्दल माहिती सांगा. मूळ सूर्यवंशी. संख्या नसणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. पुढे सहमूळ संख्येबद्दल माहिती सांगा. ज्या दोन संख्येचा सामायिक विभाजक 1 असतो त्या सहमूळ संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. त्रिकोणी संख्येबद्दल माहिती सांगा गणेश. ज्या संख्या ठिपके त्रिकोणी मांडले दर्शवल्या जातात त्यास त्रिकोणी संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. वर्ग संख्या म्हणजेच की चौरस संख्येची व्याख्या? एखाद्या संख्येचा वर्ग काढणे म्हणजे त्या संख्येला गुणिले होय. व्हेरी गुड. पुढे धन संख्येबद्दल माहिती सांगा. एखाद्या संख्येला 3 वेळा गुणिले म्हणजे त्या संख्येचा घन होय. व्हेरी गुड. तर नैसर्गिक संख्येबद्दल माहिती सांगा. मूळ संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून. आणि शेवट? असंख्य. आणि संच कोणत्या अक्षराने दर्शवला जातो? n. व्हेरी गुड. पुढे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्येच्या आधी शून्य घडल्यास पूर्ण संख्या तयार होते. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 0 पासून. आणि शेवट? असंख्य. पूर्ण संख्येचा संच कोणत्या अक्षराने दर्शवला जातो? w. व्हेरी गुड. सम संख्येबद्दल माहिती सांगा. सोलापुरे. हा सुलतान. पुढे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर त्यास सम संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. विषम संख्येबद्दल माहिती ज्या सांगा. संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असेल त्यास विषम संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. मूळ संख्येबद्दल सांगा माहिती. ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने विशेष भाग जातो त्या संख्याला मूळ संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7. किती मूळ संख्या आहेत? किती? 25. 25. सर्वात लहान मूळ संख्या? 2. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या? 97. व्हेरी गुड. त्यापुढे जोडमूळ संख्येबद्दल सांगा माहिती साखरे. ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असतो त्या संख्येला जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरण जोडमूळ संख्येचं? 2, 3. जोडमूळ संख्येचं उदाहरण. जोडी. हा व्हेरी गुड. पुढे द्या. संयुक्त संख्या. मूळ संख्या नसणाऱ्या संख्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड.